चला तर मग छोट्या मित्रांनो, आज आपण ऐकूया गणपती आणि गजमुख राक्षसाची कथा। खूप खूप वर्षापूर्वी एक भयानक राक्षस होता आणि त्याचे नाव होते गजमुख। तो इतका बलवान आणि अहंकारी होता की देव दानव सगळेच त्याच्या त्रासाने हैराण झाले होते। शेवटी सगळ्यांनी मदतीसाठी गणपती बाप्पांना हाक दिली। गणपती बाप्पा आणि गजमुख यांचं जबरदस्त युद्ध सुरू झालं। गजमुख ताकदीवर गर्व करत होता, पण गणेशाच्या बुद्धीसमोर तो टिकू शकत नव्हता। लढाई दरम्यान गणपतीचा एक दात तुटला। बाप्पा संतापले आणि तोच तुटलेला दात त्यांनी शस्त्र म्हणून वापरला। या शक्तीसमोर गजमुख घाबरला। आपला जीव वाचवण्यासाठी तो उंदी रूप धारण करून पळू लागला, पण गणेशाने त्याला पकडले। गजमुखाने जीव वाचवण्यासाठी विनंती केली। गणपती म्हणाले, वाईट प्रवृत्तीला संपवणं आवश्यक आहे, पण जर तू बदलून चांगल्या मार्गावर आलास तर मी तुला शिक्षा करणार नाही। मग त्यांनी त्याला शाप आशीर्वाद दिला, आजपासून तू माझं वाहन बनशील, माझ्या भक्तांची सेवा करणं हेच तुझं कामच। अशा प्रकारे गजमुख राक्षसाचा मूषकराज जन्माला आला आणि आजही गणपती बाप्पांचे वाहन म्हणून पूजला जातो। मित्रांनो, अशाच नवनवीन गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा।